जय हिंद मित्रांनो, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ मॅथ्स या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण फास्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं हे बघत आहोत आणि त्यामध्ये आज आपण बघत आहोत की टक्के तोंडी कसे काढायचे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट अशी सांगतो की हा नेहमीसारखा यूट्यूब व्हिडिओ नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला मी फास्ट अँकर सारखं धाड 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 असं काहीतरी सांगेल आणि तुम्हालाही असे वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट दिसतील, इकडून काहीतरी फ्लॅश येतो, हे सगळे यामध्ये असणार नाही। कारण की हा व्हिडिओ अतिशय शांत असणार आहे, कारण की यामध्ये मला तुमचं डीप अंडरस्टँडिंग हवं आहे। माझं असं मत आहे की 50 वेगवेगळे व्हिडिओ बघण्यापेक्षा हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितला आणि तुम्हाला एकदा जर टक्के फास्ट काढता यायला लागले तर पर्पज साध्य होईल, तुम्हाला गणित सोपं वाटेल। ओके, तर यामध्ये ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण यातील 3 महत्त्वाच्या गोष्टी बघू। त्यातील पहिली गोष्ट, हे जे टक्के काढायचे आहे ही कॉन्सेप्ट का महत्त्वाची आहे, ही कॉन्सेप्ट का महत्त्वाची आहे यावरती वेगळा व्हिडिओ आपण का बनवतोय तर लक्षात घ्या, ही जर कॉन्सेप्ट तुम्हाला एकदा जर कळाले तर तुमचे खूप सारे गणितातले प्रकरण कव्हर होतील। पहिलं प्रकरण तुमचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज एकदम परफेक्ट होऊन जाईल, तुमचा नफा तोटा परफेक्ट होऊन जाईल, तुम्हाला एक वेगळं प्रकरण आहे शेकडेवारी ते परफेक्ट होईल, ज्या वेळेस तुम्हाला शाब्दिक उदाहरणांमध्ये टक्क्याचा संदर्भ येईल ते प्रकरण परफेक्ट होईल। त्यासोबतच कधी कधी अपूर्णांकांमध्ये सुद्धा अंश इतक्या टक्क्यांनी वाढला, छेद इतक्या टक्क्यांनी वाढला, या प्रकारचं गणित होते तेही कव्हर होऊन जाईल। इनफॅक्ट मी असं सांगतो की नफा तोटा आणि अपूर्णांक हे दोन इतके महत्त्वाचे प्रकरण आहे की तुम्ही गणिताच्या अभ्यासाला सुरुवात केल्याबरोबर या प्रकरणावरती मास्टरी मिळवायला पाहिजे। एकदा का ही मास्टरी मिळवली की तुम्हाला गणित इतकं सोपं जाईल, मी सांगतो तुम्ही गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता जर तुम्ही इथून सुरुवात केली तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात तर केलीच आहे, त्यातील मी तुम्हाला महत्त्वाचा पहिला पॉईंट हा सांगितला की ही कॉन्सेप्ट का महत्त्वाची आहे। आता दुसरा यातील पॉईंट आहे की तुम्ही आतापर्यंत ही कॉन्सेप्ट चुकीच्या पद्धतीने शिकत आले आहात। आता इथे चुकीची पद्धत यासाठी की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, आपल्याला 36 सेकंदात गणित सोडवायचं असतं, थोडंसं हार्ड असेल तर जास्तीत जास्त आपल्याला 45 सेकंद मिळतील। पण आतापर्यंत आपण आपल्या शालेय अभ्यासक्रमात ही कॉन्सेप्ट अशी शिकत आलो की आपल्याला फॉर एक्झाम्पल 800चे 40% काढायला सांगितलं तर आपल्याला कसं सांगितलंय, ती संख्या घ्या, गुणाकारात जितके टक्के काढायला सांगितले ती संख्या वरती लिहा आणि भागाकारात खाली 100 लिहा, मग कॅल्क्युलेशन करा आणि मग उत्तर काढा। मित्रांनो, हे शालेय अभ्यासक्रमात बोर्डाच्या पेपरमध्ये हे महत्त्वाचं आहे, त्या पद्धतीने तिथे काढत असाल तर ते योग्य आहे, कारण तिथे प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात। पण ज्या वेळेस स्पर्धा परीक्षेचा विषय असतो त्यावेळेस ती पद्धत चुकीची ठरते। तिथे तुम्हाला जर 36 सेकंदात उत्तर काढायचं असेल आणि तुमच्या शाब्दिक उदाहरणामध्ये जर टक्क्याचा संदर्भ असेल तर हार्डली तुमच्याकडे 1 ते 2 सेकंद आहे, कारण की तुम्हाला टक्के काढून पुढचं उदाहरण सोडवायचं असतं, फक्त टक्क्यावरती थांबायचं नसतं। म्हणून मग इथे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही आणखीही गुणाकार करून खाली भागाकारात 100 अशा प्रकारे जर टक्के काढत असाल तर चुकीच्या पद्धतीने काढत आहात, तुम्ही ही पद्धत शिकून घ्या। आणि तिसरे यातली महत्त्वाचा पॉईंट यातला हा आहे की हे टक्के फास्ट काढण्यासाठी, तोंडी काढण्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे। तर 2 गोष्टी सांगतो मित्रांनो, ह्या 2 गोष्टी तुम्हाला आल्या तर हे तुम्हाला आरामात येईल आणि ह्या 2 गोष्टी प्रत्येकाला यायला पाहिजे, येतातच। पहिली गोष्ट, तुम्हाला 10 पर्यंतचे पाढे यायला पाहिजे, किती सोपं आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला बेरीज वजाबाकी यायला पाहिजे। ह्या 2 गोष्टी येत असाल तर हे प्रकरण तुमच्यासाठी आहे, आपण पुढे जाऊ शकतो। बघा, तर आपण तोंडी टक्के कसे काढायचे हे बघतो आहोत आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष काढून दाखवतो आहे। त्यासाठी तुम्हाला हातात वही पेन घेण्याची मला असं वाटतं की गरज पडणार नाही, कारण की हा व्हिडिओ सफिशियंट आहे, खूप सोपा आहे। आपण एकदा छोट्या छोट्या उदाहरणांपासून सुरुवात करू आणि नंतर हार्ड उदाहरणांकडे जाऊ। बघा, तुम्ही ग्रुप डी पासून म्हणजे तुम्ही शिपाई संवर्गापासून तर तुम्ही क्लास 1 लेवलपर्यंतची जरी तयारी करत असाल तर ही कॉन्सेप्ट तुम्ही एकदा जर शिकले ना तर हीच कॉन्सेप्ट तुम्ही तिथे वापराल। ओके, तर बघूया यातील पहिला प्रकार यासाठी म्हणतोय की आपण सोप्याकडून अवघडाकडे जातोय। आता आपण एक संख्या घेऊ। बघा, पूर्ण व्हिडिओमध्ये थ्रू आउट ही संख्या असेल 600 ह्या संख्येभोवती आपलं हे आजचा व्हिडिओ असेल। तुम्ही अशा वेगवेगळ्या संख्या काढून हे उत्तरं काढू शकता। तर बघा, पहिला आपल्याला 600चे तोंडी टक्के काढायचे। किती टक्के काढायचे? 1%, 10%, 100% आणि 1000%। हे 4 टक्के आपल्याला काढायचे आहे आणि हे खूप सोपं आहे। बघा मित्रांनो, बघा 600चा 1% म्हणजे लक्षात घ्या किती? 6। फक्त लक्षात घ्या, हे सोपं आहे, याला कुठला सूत्र फॉर्म्युला काही लिहून द्यायची गरजच नाहीये आणि तुम्ही पण लिहून घेऊ नका, फक्त लक्षात घ्या 600चा 1% म्हणजे किती? 6।
600चे 10% म्हणजे किती? 60. बघा 1% म्हणजे 6, 10% म्हणजे 60. 600चे 100% म्हणजे किती? 600. आता यातलं कनेक्शन मी तुम्हाला समजून सांगेल, एकदा फक्त हे लक्षात घ्या. आणि एकदा हे जर कळालं तर तुम्हाला हे पूर्ण प्रकरण कळालं. हे पुढचा व्हिडिओ फक्त यावरतीच आधारित आहे, फक्त छोटे छोटे कनेक्शन आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. आता बघा 600चे 1000% म्हणजे किती? 6000. आता बघा खूप मित्रांना इथपर्यंत कळालं असेल, 1% म्हणजे 6, 10% म्हणजे 60, 100% म्हणजे 600 आणि 1000% म्हणजे 6000. तर बघा इथे कनेक्शन काय आहे मित्रांनो? 1% सांगितलंय म्हणून एक अंकी संख्या आहे, 10% सांगितले 10% 2 अंकी आहे म्हणून इथे 60 झालं, 100% 3 अंकी आहे म्हणून इथे 600 झालं, 1000% ही 4 अंकी आहे म्हणून इथे 6000 झालं. मग आता बघा कुठलीही संख्या असो त्याचे तोंडी तुम्हाला 1%, 10%, 100% आणि 1000% तोंडी काढता यायला पाहिजे, कुठलीही संख्या असो. आता आपण एक संख्या घेऊ, 500 घेतली. बघा सध्या मी तुम्हाला छोट्या छोट्या संख्या दाखवतोय की ज्यामध्ये 2 शून्य आहेत, पण ही कॉन्सेप्ट तुम्ही अवघड संख्यांनाही वापरू शकता, जे की आपण बघू. ठीक आहे, बघा 500 संख्या घेतली, 500चा 1% 5, 10% 50, 100% 500, 1000% 5000, 10,000% 50,000. कोणतीही संख्या घेतली, काय करतोय आपण? फक्त त्या संख्येवरती एक एक शून्य वाढवत जातोय, जसं त्याच्या टक्केवारीमध्ये वाढत जातोय. आता फॉर एक्झाम्पल आपण 700 संख्या घेतली. आता 700चा 1% म्हणजे 7, कळतंय? 10% म्हणजे 70, 100% म्हणजे 700, 1000% म्हणजे 7000. इथपर्यंत कळालेलं असेल तर आपण पुढे बघू. आता हे टक्के तुम्हाला तोंडी काढता यायला लागले की आता नेहमी असा विचार करायचा की पटकन तुम्हाला 1%, 10%, 100% हे खालचे 1000% एक वेळेस नाही काढता आले तरी चालेल, पण आपल्याला ह्या 3चं काम पडतं. 3 मध्ये पण आपल्याला ह्या 100च्या आतल्या संख्यांचं काम पडतं, 100%चंही काम पडत नाही. तर पटकन कोणतीही संख्या म्हटले की तिचे 1% आणि 10% कसे काढायचे ते काढता यायला पाहिजे. आपण फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल घेऊ. आपल्याकडे सपोज 700 ही संख्या दिली, 1% येईल तिचं 7, 10% येईल तिचे 70, 100% येईल तिचे 700. आपल्याला फॉर एक्झाम्पल 900 ही संख्या दिली, 1% येईल तिचा 9, 10% येईल तिचे 90, 100% येईल तिचे 900. आता मला असं वाटतं ह्या 3 एक्झाम्पलनी तुम्हाला प्रॉपर समजलं असेल तर आपण थोडंसं पुढे आणि अवघड गोष्टींकडे जाऊ. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तोंडी टक्के काढले. थोडासा अवघड भाग यातला हा. आता तोंडी टक्के काढायचे 600चे पुन्हा 50%, 25%, 75%. हेही तोंडी कसं काढायचं हे दाखवतो. बघा 50% काढायचे. काय करायचं मित्रांनो? कोणत्याही संख्येचे 50% काढायला सांगितले की त्या संख्येला अर्ध करायचं. समजते? मग आता 600ला अर्ध केलं किती उत्तर येईल? 600च्या अर्धे 600च्या निम्मे येतात 300, म्हणून 600 या संख्येचे 50% आले 300. आता हे कॅल्क्युलेशननीही समजून सांगू शकतो, पण मला असं वाटतं की हे असं तोंडी लक्षात यायला पाहिजे. कोणत्याही संख्येचे 50% काढायला सांगितले की तिला अर्ध करायचं, डिरेक्टली तुमचं उत्तर येतं. ठीक आहे, आता 25% कसे काढणार? 25% काढणे सोपं आहे. एकदा अर्ध केलं तुम्हाला 50% मिळाले, त्याच्या अर्ध केले की 25% मिळतील. म्हणजेच काय? 600चे 50% 300. आता आपल्याला 25% काढायचे, आणखी 300ला अर्ध करू म्हणजे येतील 150. ओके, म्हणून 600चे 25% 150 आलं. आता हे का कसं याचा विचार बिलकुल करू नका. हे जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तुमच्या लक्षात येईल. हा विचार करत बसले ना मित्रांनो, तुम्ही पुन्हा चुकीच्या पद्धतीने तिकडे जाल. वरती ही संख्या घ्या, खाली ही संख्या घ्या, भागाकारात हे करा, मग कॅल्क्युलेशन करा. बिलकुल तसं विचार करायचा नाही. पहिले तर पहिल्या पार्टमध्ये आपण 1, 10, 100% कसे काढायचे ते आपण संख्येवरतून बघितलं, एक एक शून्य वाढवत गेलो. दुसऱ्या पार्टमध्ये आपण अर्ध अर्ध करतोय, बरोबर? 50% म्हटलं की अर्ध करायचं, 25% म्हटलं की अर्ध्याच्या अर्ध करायचं. ठीक आहे, आता 75% कसे काढायचे? मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं, ह्यासाठी आपल्याला 2 गोष्टी पाहिजे. एक तुम्हाला पाढे यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला बेरीज करता यायला पाहिजे. आता बघा मित्रांनो, 75% काढायचे कसं करायचं? तुम्हाला 50% माहिती आहे, तुम्हाला 25% माहिती आहे. मग 50 आणि 25 किती होतात? 75 होतात. मग हे जर 75 होतात तर यांची बेरीज केली की तुमचे 75% येऊन जातील. 300 आणि 150 होतात 450. म्हणून 600चे 75% झाले 450. काय केलं आपण? सिम्पली आपण फक्त यांची बेरीज केली, ह्या 2 संख्यांची बेरीज केली. 50 आणि 25 75, म्हणून 300 आणि 150 450. बघा कॅल्क्युलेशन करून जर तुम्ही बघत असाल तर हेच उत्तर येणार आहे, पण ह्या पद्धतीने जर केलं तर तुमचा वेळ वाचेल. आता समजून घेण्यासाठी आपण आणखी एखादं उदाहरण घेऊ यातलं. ठीक आहे,
आपण 600 ऐवजी 800 ही संख्या घेऊ. ओके, मग आता 800चे 50% कसे काढणार? अर्ध करायचं, म्हणून आले 400. आता 800च्या 25% कसे करणार? अर्ध करणार आणि अर्ध्याचे अर्ध करणार. मग 800च्या अर्धे 400, 400च्या अर्धे 200, म्हणून हे झालं तुमचं 200. मग आता 75% काढायला लावलं. कसं काढणार? 75% काढण्यासाठी काय करायचं? 50% आणि 25% यांची बेरीज करायची. 400 आणि 200 600. आता तुम्ही इथपर्यंत बघून असे खूप इम्प्रेस झाले नसाल, कारण की तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही हे 600 800 अशा 00 असणाऱ्या सोप्या सोप्या संख्या घेतात, यांचं तर कोणीही काढेल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सोपं सोपं जर एकदा समजलं ना तर हेच तुम्हाला अवघड ठिकाणी अप्लाय करता येतं. अगोदरच तुम्ही अवघड गोष्टी घेतल्या आणि अवघड गोष्टींना ह्या कॉन्सेप्ट वापरायला लागल्या की समजणार नाही, म्हणून मी सोपे एक्झाम्पल घेतोय. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं अवघड गोष्टी बघणारच आहोत. ठीक आहे, आता तुम्हाला हे कळालं. आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले 900. आता 900चे 50% किती येतील मित्रांनो? 450 येतील, कारण की 900च्या अर्धे 450 होतात. ओके, त्यानंतर 900चे 25% कसं करणार? 450चे अर्ध करा, जे की होतात 225. आणि 75% कसे काढणार? तर 50% आणि 25%ची बेरीज करा, हे होतात 675. म्हणजे तुम्ही आता इथे काय शिकले? 50% काढायचं अर्ध करून, 25% काढायचं अर्ध्याचा अर्ध करून, 75% कसं काढायचं? 50% आणि 25%ची बेरीज करून. आता याच्याही थोडंसं पुढे जाऊ, थोडंसं हार्ड घेऊ. आता 600चे 10%, 20%, 30%, 40%, 60%, 70%, 80%, 90% ह्या आपल्याला 8 टक्केवारी काढायच्या आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 10% तुम्हाला लगेच तोंडी काढता यायला पाहिजे. 1 आणि 10% इथूनच आपण सुरुवात केली. कसं करतो मित्रांनो आपण सांगा? 600चा 1% किती? 6. मग 600चे 10% किती? 60. म्हणून इथं तुमचं उत्तर आलं 60. मग आता 20% काढायचे. मग 20% आता तुम्हाला 10% म्हणजे माहिती आहे, तर 20% म्हणजे काढणं की अवघड नाही आहे. 10चे 20 कसे झाले? गुणाकार 2 करून झाले. मग 60चे 20% कसे होतील? 600चे 20% कसे होतील? तर याचे डबल करायचं. कळतंय तुम्हाला? 10% म्हणजे 60, 20% म्हणजे 10च्या डबल, मग 20% म्हणजे 60च्या डबल, जे की झाले 120. कळतंय? मी तुम्हाला यासाठी सांगितलं होतं की तुम्हाला बेरीज यायला पाहिजे आणि गुणाकार करता यायला पाहिजे, म्हणजेच गुणाकार म्हणजेच पाढे करता यायला पाहिजे. ठीक आहे, आता 30%. 30% कसे काढणार? 10% तुम्हाला माहिती आहे मित्रांनो किती आहे? 60. मग 30% कसे काढणार? आता 6चा पाढा 3 पर्यंत जर म्हटलं तर किती येतं? 18. म्हणजे 60 गुणिले 3 किती झालं? 180. म्हणून हे झाले 30%. इथं तुम्हाला ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी सांगतो. इथे काय? 10% हे. 20% म्हणजे काय? 10% काढायचे आणि त्याला गुणिले 2 करायचं. 30% म्हणजे काय? 10% काढायचं आणि त्याला गुणिले 3 करायचं. 40% म्हणजे काय? 10% काढायचं आणि त्याला गुणिले 4 करायचं. मग सांगा मला आता 600चे 40% कसे काढणार? 10% काढले तुम्ही, किती आहे? 60. त्याला गुणिले 4 करा. 60 गुणिले 4 240. म्हणून हे झालं 240. आता 50% आपण ऑलरेडीच काढले होते मित्रांनो, म्हणून मी ते इथं घेतले नाही, अर्धे करून आपण काढत असतो. आता 60% काढायचे. पुन्हा कसं काढणार 60%? 60% आपण असे काढतो, 10% काढायचे आणि त्याला गुणिले 6 करायचं. मग 10% किती आहे? 60. 60 गुणिले 6 हे झाले 360. 70% कसे काढणार? 10% काढणार आणि त्यांना गुणिले 7 करणार. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी हे तुम्हाला समजावं म्हणून इथे लिहितो आहे. हे सगळं मनामध्ये कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, आता 70% कसे काढणार? 10% करून 7 करणार. 10% किती आहे? 60. 60 गुणिले 7 किती झाले? हे झाले 420. आता ज्यांना हा गुणाकार समजत नसेल त्यांनी समजून घ्या की 0 असेल तर ते 10च्या पाड्याच्या आतमध्येच येतं. हा गुणाकार तर तुम्हाला यायला पाहिजे. 80% कसं काढणार? पुन्हा 10% काढा गुणिले 8 करा. 90% कसे काढणार? 10% काढा गुणिले 9 करा. बघा 10% 60. 60 गुणिले 8 हे झाले 480. 90% 10% म्हणजे 60. 60 गुणिले 9 हे झाले 540. बघा मित्रांनो, एकदा 10% काढता यायला लागले की तुम्ही 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असे कितीही टक्के तोंडी काढू शकता. 100च्या वरती जायचं असेल तर हीच मेथड आहे. ठीक आहे, आता इथे आपण हे बघितलं. आता पुन्हा मी रिकॅप करतो. पहिले आपण 1% काढायला शिकलो. कोणत्याही संख्येचा 1% म्हणजे ती संख्येचा पहिला अंक घ्यायचा. ठीक आहे, नंतर 10% काढायला शिकलो, नंतर 100% काढायला शिकलो, नंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण 50% काढण्यासाठी अर्ध करायला शिकलो, 25% काढण्यासाठी आपण अर्ध्याच्या अर्ध करायला शिकलो,
तिसऱ्या पार्टमध्ये आपण 75% काढण्यासाठी अर्धा आणि अर्ध्याचा अर्धा यांची बेरीज केली आपण की आपल्याला 75% मिळाले. नंतर आपण 10, 20, 30, 40% कसे काढायचे, तर 10च्या पाड्यामध्ये आहे ते, म्हणून कसे काढायचे हे आपण शिकलो. आता आपण पुढचा भाग बघू. आता 1%, 2%, 3%, 4%, 5%, 6%, 7%, 8%, 9% हे काढायचं. हे पण सोपं आहे. 1% मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणत्याही संख्येचा 1%, 600चा 1% म्हणजे 6 असतो, मग हे तुमचं झालं 6. आता 2% कसे काढणार मित्रांनो, तुम्हाला 1% माहिती आहे बघा, 1% माहिती आहे, त्याला गुणिले 2 केले की 2% येतील, जे की झालं 12. 6 गुणिले 2 12. 3% कसे काढणार, 1% तुम्हाला माहिती आहे, त्याला गुणिले 3 करा, 6 गुणिले 3 18. 4%, 1% गुणिले 4, 6 गुणिले 4 24. अशा प्रकारे काढायचं. 5%, 6 गुणिले 5 30. 6%, 6 गुणिले 6 36. कळतंय का हे? 7%, 7% कसं काढणार, 1% माहिती आहे तुम्हाला 6, त्याला गुणिले 7 करायचं, 1 गुणिले 7 म्हणजे हे झाले तुमचे 42. 8%, 1% माहिती आहे तुम्हाला 6, 1 गुणिले 8, 1% गुणिले 8 म्हणजे किती झालं तुमचं 48. आणि 9%, पुन्हा 6% माहिती आहे, 1% माहिती आहे, जे की आहे 6, 6 गुणिले 9 म्हणजे तुमचं 1% गुणिले 9 केलं की 54. अशा प्रकारे तुम्ही 1%, 2%, 3%, 4%, 5% असे कितीही टक्के काढू शकता. ठीक आहे. आता इथे आपण काय करतोय, इथे आपण छोटे छोटे टक्के काढले, म्हणजे 1%, 2% पण काढले, 10%, 20% पण काढले. आता काही टक्केवारी अशा असतात की परीक्षेमध्ये असं विचारलं जात नाही की ह्या संख्येचे 2% काढा, 20% काढा, 30% काढा. परीक्षेमध्ये थोडंसं हार्ड असतं. 45% काढा, 48% काढा. मग अशा वेळी काय करायचं हे आपण पुढे बघू. बघा, आता हा व्हिडिओचा हा लास्ट पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे सोप्या भागातला हा लास्ट पार्ट आहे. आता 600चे 13% काढायचे. कसे काढणार सांगा मित्रांनो, एकदम सोपं आहे. तुम्हाला 10% काढता येतात, तुम्हाला 3% काढता येतात, दोघांची बेरीज करा, झाले तुमचे 13%. मग कसं काढणार 10%. बघा, विचार कसा करायचा असतो ते सांगतो. तुमचा थॉट प्रोसेस अशी असली पाहिजे. एकदा तुम्ही अशी किचकट आले ना की तुमच्या डोक्यामध्ये असं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. बघा, हे कॅल्क्युलेशन या प्रकारे, 600 संख्या लिहायची, तिचा 1% 6, 10% 60, ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आता 13% काढायचे. मग 13% कसे काढणार, तर 13 म्हणजे 10 आणि 3, मग 10% किती झाले, हे झाले 60. आणि 3% कसे काढणार, तर 1% म्हणजे किती तुमचे 6, मग 3% म्हणजे किती 18, हे यामध्ये मिळवा, हे झाले तुमचे 78. कळतंय, 600चे 13% 78. काय केलं आपण, 60% आणि 18%. आता खूप मित्र असं म्हणत असतील की सर इथं तर कॅल्क्युलेशन करावं लागतंय. कॅल्क्युलेशन इथे करावं लागतंय, बट हे कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये होतं, आपण हे मेंटली कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, हे तुम्हाला नवीन असेल तर थोडं हार्ड वाटेल, पण मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ही पद्धत एकदा शिकून घ्या. ही पद्धत जर शिकले ना तुम्ही, तर तुम्ही कोणतंही कॅल्क्युलेशन करू शकता विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद. तुम्ही 36 सेकंदामध्ये गणित सोडवायचं असेल तर 1-2 सेकंदामध्ये तुम्ही हे काढा. आता 27% कसे काढणार सांगा. 27% कसे काढणार, तर बघा इथे जसं आपण 10%ला काय केलं होतं, आपण 10% काढले आणि त्यात 3% मिळवले. 27%साठी 20% काढा आणि त्यात 60% मिळवा. आता मग 600चे 20% किती, 10% माहिती आहे तुम्हाला किती, 120. 10% तुमचे 60 आहे, मग 20% झाले तुमचे 120. आणि 7% कसे काढणार, तर 1% म्हणजे 6 आहे, मग 7% म्हणजे किती, 6 गुणिले 7 42, हे झाले तुमचे 42. हे आलं तुमचं उत्तर 162. ठीक आहे. आता 36% कसे काढणार मित्रांनो, पुन्हा 36% काढण्यासाठी 30% काढा आणि त्यामध्ये 6 मिळवा. 45% 40% काढा, त्यात 5 मिळवा. 60% काढा, त्यात 67%साठी 82%, 80% काढा आणि त्यात 2 मिळवा. मग आता हे आपण करू. 30% कसे काढणार, 10% तुमचे 60, मग 30% किती झाले, 60, 120, 80, 180 झाले. मग हे झाले 180 अधिक 6%. 1% म्हणजे 6, 6% म्हणजे 36, ह्याच्यात 36 मिळवा, हे झाले तुमचे 216. आता 45% कसे काढणार, 45%, 40% तुम्हाला माहिती आहे, 40% कसे काढणार, 10% म्हणजे 60, 20% म्हणजे 120, 30% म्हणजे 180, 40% म्हणजे 240, हे झाले तुमचे 240. आणि
वरचे 5% सांगितले, 5% कसे काढणार, 10% म्हणजे 60, 5% त्याच्या अर्धे म्हणजे किती 30, म्हणजे झाले तुमचे 270. 67% कसे काढणार, 60% काढणार, 10% माहिती आहे तुम्हाला किती आहे 60, मग 60% कसे काढणार, 60 गुणिले 6 म्हणजे 360, 360 अधिक 7% काढायचे, 1% म्हणजे 6 माहिती आहे, 7% म्हणजे 42, ठीक आहे 42, हे झाले तुमचे 402. आणि शेवटचं 82% कसे काढणार, 80% तुम्हाला माहिती आहे, 80%, 10% म्हणजे 60, 80% म्हणजे 60 गुणिले 8 480, 480 प्लस 2%, 1% म्हणजे 6, 2% म्हणजे 12, म्हणजे हे 480 आणि 12 हे झाले 492. या प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं असतं. आता यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या मेथड पण आहेत. फॉर एक्झाम्पल 45% काढायचं असेल ना तर 50% काढा आणि त्यातून 5% वजा करा. पण माझं असं मत आहे की गणितामध्ये ज्यावेळेस आपण मेंटल कॅल्क्युलेशन करतो ना तर बेरीज करणं सोपं असतं. बेरीजमध्ये काय होतं, आपण इथून थोडेसे पुढे पुढे जात असतो, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करणं सोपं असतं, त्यामध्ये मिस्टेक होण्याचं चान्सेस कमी असतात. याच्या विरुद्ध आपण ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला संख्येच्या मागे यायचं असतं, तर थोडंसं कॅल्क्युलेशन करणं हार्ड जातं. हे कसं समजून घ्याल, हे असं समजून घ्या की तुम्हाला 1 ते 100 म्हणायला सांगितलं, तुम्ही एकदम फास्ट म्हणू शकता, पण तुम्ही 100 पासून 1 पर्यंत यायचं असेल तर तुमचा स्पीड आधीच्या स्पीडपेक्षा कमी असेल. म्हणून मी सांगतो की हे ॲडिशनच्या पद्धतीने समजून घ्या. ह्या प्रकारे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कोणत्याही संख्येचे टक्के फास्ट काढू शकता. पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टींना रिव्ह्यू करू. पहिले कोणत्याही संख्येचा 1% काढणे, 10% काढणे, 100% काढणे हे आपण बघितलं. यामध्ये आपण 600चं उदाहरण घेतलं. 600चा 1% म्हणजे 6, 600चे 10% म्हणजे 60, 600चे 100% म्हणजे 600. ओके. त्यानंतर आपण 50%, 25%, 75% कसं काढायचं हे बघितलं. 50% कसे काढलं आपण, 50% म्हणजे जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला अर्ध केलं की आपल्याला 50% मिळतात. म्हणजे आपण 600चे अर्धे केले 300, जे की 50% होते. त्यानंतर 25% कसं, अर्ध्याच्या अर्ध करायचं. 300 हे अर्धे होते, त्याच्या अर्ध आपल्याला 150 मिळाले, म्हणून 600चे 25% हे 150. 75% कसं काढणार, तुम्हाला 50% कसं काढायचं हे माहिती आहे, तुम्हाला 25% कसं काढायचं माहिती आहे, दोघांची बेरीज करा. 300 आणि 150, 450 हे झालं 75%. त्यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये आपण 10%, 20%, 30% असं 90%पर्यंत काढायचं शिकलो. तर 10% म्हणजे माहिती आहे, कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असेल, फॉर एक्झाम्पल 800चे 10% काढायचे, 1% म्हणजे 8, 10% म्हणजे 80. मग 10% म्हणजे तुम्हाला 80 कळाले. मग तुम्हाला 20% काढायचे असेल की त्या 10%ला 2 ने गुणलं की तुमचे 20% मिळेल. 40% काढायचं असेल तर 10%ला 4 ने गुणलं की तुम्हाला 40% मिळेल. अशा प्रकारे आपण 90%पर्यंत काढलं. आणि फायनली आपण ऑड फिगर काढल्या की 22% कसं काढायचं. तर 22% कसे काढले आपण, 20% काढून घेतले, त्यात 2% मिळवले, झाले 22%. 37% कसे काढणार, 30% काढले, त्यात 7% मिळवले, झाले 37%. या प्रकारे जर तुम्ही टक्केवारी प्रकरण असं मेंटली कॅल्क्युलेट करणे जर शिकले तर तुम्हाला गणितामध्ये खूप प्रकरणं सोपे जातील. पुन्हा एकदा सांगतो, याची प्रॅक्टिस नसेल म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी तर लिहूनच कराव्या लागतात, मग ते काय वाईट आहे. पण माझ्यावरती विश्वास ठेवा आणि ही गोष्ट लक्षात घ्या की हे जे सगळे टक्के आहे ना मित्रांनो, ह्या तरी मी सोप्या सोप्या संख्या घेतल्या, यापेक्षा ज्या हार्ड संख्या आहेत ना ते टक्के सुद्धा मी मेंटली कॅल्क्युलेट करून काढतो. मला हातात वही पेन घेण्याची गरज पडत नाही आणि तीच गोष्ट तुमच्या बाबतीत सुद्धा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या संख्यांचे हे टक्के काढले. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू की या संख्या जर अवघड असतील तर टक्के कसे काढायचे. फॉर एक्झाम्पल 600 ऐवजी 625 कसे, 625 जर असेल तर त्याचे 1% पासून तर 99% पर्यंत टक्केवारी कशी काढायची हे बघू. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.